हॅलो एव्हरीवन, मी जितेश देवरुखकर वेलकम करतो तुमचं माझ्या चॅनलवरती. तुम्ही खूप एक्सायटेड आहे, मला माहिती आहे की बघायला की भाई हा व्यक्ती जो आहे एवढ्या टाइमपासून बोलतोय मी ऑनलाईन अर्निंग करतो, खरंच पैसे कमवतो का? तर आज तुमच्यासोबत लाईव्ह शेअर करणार आहे मी. ठीक आहे, लाईव्ह शेअर करणार आहे. असं मी 6 वर्षापासून खूप सारे लाईव्ह प्रूफ शेअर केलेत. बट तुम्ही आता सध्या नवीन आहेत माझ्या व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती. सो आय थॉट की तुमच्यासोबत लाईव्ह विड्रॉल शेअर करू मी की भाई हा खरंच अकाउंटमध्ये पैसे येतात आणि जे खरं आहे तेच भाई ट्रान्सपरन्सी पहिल्यापासून ठेवलंय 6 वर्षापासून, म्हणून कन्सिस्टंटली ग्रोथ आहे आपल्यामध्ये. ठीक आहे, आज मी उभं राहून व्हिडिओ बनवतोय. ऍक्च्युली काय आहे ना, पोट जरा जास्त बाहेर आलाय भाई. म्हणजे घरात बसून काम करण्याचं हा एक डिसएडव्हान्टेज आहे की भाई मुवमेंट होत नाही बॉडीची आणि वेट वाढत चाललाय. ठीक आहे, सो मजाक होतं पण फॅक्ट पण आहे. ठीक आहे, बट आज तुम्हाला मी लाईव्ह अर्निंग विड्रॉ करून दाखवणार आहे आणि त्याच्या पहिला मी तुम्हाला क्लॅरिटी देतो की भाई ती माझी अर्निंग ऍफिलिएट मार्केटिंगची आहे. ठीक आहे, लोक जोडण्याचे, नेटवर्क मार्केटिंग, चेन सिस्टम हे वाला काम नाही. ऍफिलिएट मार्केटिंग म्हणजे रिकमेंडेशन वाला काम, रेफर करण्याचं काम, जे आज सगळे प्लॅटफॉर्म देते. युट्यूब पण ऑप्शन देतो ऍफिलिएट प्रोग्रामचं, जाऊन सर्च करा. युट्यूब वरती ऍफिलिएट प्रोग्राम हा खूप खूप नेक्स्ट लेवलवर आता त्याची ऍडव्हर्टायझिंग चालली आहे. त्यासोबत खूप मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत, मोठे मोठे इन्फ्लुएन्सर आहेत जे ऍफिलिएट मार्केटिंग प्रमोट करतात. ठीक आहे, सो मी पण ऍफिलिएट मार्केटिंग करतो या प्लॅटफॉर्मवरती, ज्याचं नाव आहे बिझगुरुकुल. आणि ऍफिलिएट मार्केटिंगनी आतापर्यंत मी 87 लाख प्लसची अर्निंग केलेली आहे. मी ऍफिलिएट मार्केटिंगला ऍज अ फ्रीलॅन्सिंगच मानतो. ठीक आहे, कारण माझ्या मनाच्या हिशोबाने काम करतो. असं नाहीये की कोणी मला एक पर्टिक्युलर टाइम देतो त्या टायमाच्या हिशोबानेच काम करायचं नाही. मला जेव्हा असं वाटतं की काम करायचंय तेव्हा मी काम करतो माझं. आणि माझी जेवढी अर्निंग आहे ती सगळी ऍफिलिएट मार्केटिंगने झालेली आहे. अजून पण माझे अर्निंग सोर्सेस आहेत, जसं माझं स्वतःचं झोमॅटोवरती रिवो फ्रुट्स म्हणून फ्रूट सलाडचा बिझनेस आहे, तो पण मी करतो. मी स्वतःचं डिजिटल प्रोडक्ट रिसेंटली लॉन्च केलेलं ई बुक, त्याने पण माझी थोडीफार अर्निंग झाली आहे. तर हे सगळं मी या प्लॅटफॉर्मवरून शिकूनच मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम मी जनरेट करतो आहे. ठीक आहे, सो ऍफिलिएट मार्केटिंगला भाई पहिला तर तुम्ही चेन सिस्टम, लोक जोडण्याचं काम, नेटवर्क मार्केटिंग ह्याला कम्पेअर करू नका. जाऊन गुगलवरती सर्च करा ऍफिलिएट मार्केटिंग आणि नेटवर्क मार्केटिंग मध्ये काय डिफरन्स आहे. आणि ऍफिलिएट मार्केटिंग हा फ्युचर आहे भावांनो. ठीक आहे, फ्युचरमध्ये ऍफिलिएट मार्केटिंग खूप ग्रो करणार आहे. तुम्ही माइंडसेट चेंज जोपर्यंत करणार नाही ना की लोक जोडायचे काम आहेत, तोपर्यंत तुम्ही ग्रो नाही करू शकणार. हे माइंडसेट चेंज करा आणि ऍफिलिएट मार्केटिंगला ऍज अ प्रोफेशन बघा. खूप मोठी इंडस्ट्री आहे येणाऱ्या टायमाला. जर तुम्ही आत्ताच क्रॅप करतात, आत्ताच स्टार्ट करतात, तर भाई तुमची ग्रोथ खूप होऊ शकते. ऍफिलिएट मार्केटिंग करणं काही चुकीची गोष्ट नाहीये. जी गोष्ट तुम्हाला आवडते आहे, जी गोष्ट तुम्ही यूज करून झाले, तीच गोष्ट तुम्हाला लोकांना रिकमेंड करायचं आहे. जसं लहानपणापासून आपण आजपर्यंत करत आलोय. जसं की तुम्हाला मूवी आवडली, तुम्ही तुमच्या फ्रेंडला रिकमेंड केला. तुम्हाला कुठला मोबाईल आवडला, तुम्ही तुमच्या फ्रेंडला रिकमेंड केला. तुम्हाला कुठलं हॉटेल आवडलं, तुम्ही तुमच्या फ्रेंडला रिकमेंड केला. बट आजपर्यंत आपल्याला त्याचे पैसे नाही भेटलेत. लहानपणापासून आपण रिकमेंड काहीतरी करतोय, लोकांना सजेस्ट करतोय, बट त्याचे पैसे नाही भेटले. बट आता दुनिया बदलली आहे, दुनिया डिजिटल झाली आहे. कंपनी काय करते की भाई जो आमचा प्रोडक्ट घेतोय तोच त्याला रिकमेंड करून अर्निंग करू शकतो. ठीक आहे, आणि डिजिटल ऍफिलिएट करणं खूप चांगलं असतं, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस नाही लागत, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट नाही लागत, हा ना. एक थर्ड पर्सन नाही लागत त्यासाठी. एकदाच प्रोडक्ट बनतो, डिजिटल प्रोडक्ट एकदाच बनतो, ज्यामध्ये कोर्सेस आले, ई बुक्स आले, सॉफ्टवेअर आले, असे वेगळे प्रोडक्ट्स असतात. ठीक आहे, ह्यालाच आपल्याला प्रमोट करायचं सोशल मीडियावरती. आणि भाई त्यासोबत कंपनी तुम्हाला ट्रेनिंग पण देते. कंपनी ट्रेनिंग देणारच ना, का नाही देणार? कंपनी ट्रेनिंग देईल तेव्हाच तर आपण ग्रो करणार. आपण ग्रो करणार तर कंपनी ग्रो होणार. सिम्पल आहे, हा ना. आणि आज या प्लॅटफॉर्मवरती मी अशा खूप लोकांना रिकमेंड केलेत कोर्सेस, खूप लोकांनी स्टार्ट केले माझ्यासोबत. आणि असे खूप सारे लोक आहेत ज्यात ऍफिलिएट मार्केटिंग पण अर्न करतात आहे, आणि लोक फ्रीलॅन्सिंग करून पण अर्न करतात, आणि खूप सारे वेगळे बिझनेसेस पण करतात. ठीक आहे, सो ऍफिलिएट मार्केटिंगला निगेटिव्ह घेऊ नका, नाहीतर तुम्ही मागे राहाल. तुम्हाला एक छोटा एक्झाम्पल देऊ का मी? छोटासा एक्झाम्पल, ठीक आहे, समजून घ्या जरासं, एकदम प्रॉपर समजून घ्या. 6-7 वर्ष पहिला जेव्हा टिकटॉक आलेला, ठीक आहे, तेव्हा जे क्रिएटर्स होते ना, मिस्टर फैजू, रोहित जिंजुरके, हा ना, नंतर अदनान, टीम 07, हे लोक तेव्हा कॉन्टेंट टाकायचे. लोक किती ट्रोल करायचे त्या लोकांना, खूप ट्रोल करायचे, नेक्स्ट लेवलला ट्रोल करायचे. बट आज ते कुठल्या लेवलला पोहोचलेत? तुम्ही कधी ना आत्ताच्या जाऊन कमेंट्स रीड करा त्यांचे. लोक काय बोलतात माहितीये का? यार तभी मैं भी टिकटॉक बना लेता तो आज मैं भी इस लेवल पे होता, है ना. म्हणून नंतर रिग्रेट करण्यापेक्षा जे ट्रेंडवर चालू आहे ना त्याला फॉलो करा, ग्रॅब करा आणि स्टार्ट करा. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही स्टार्ट नाही करणार तुम्हाला अनुभव नाही भेटणार, तुम्हाला एक्सपिरियन्स नाही भेटणार, तुम्ही फक्त विचार करत बसणार. ठीक आहे, चला आता आपल्या टॉपिकवर येऊया. खूप
ज्ञानवाली बात झाली. म्हणजे हे रियालिटीचं जे पण तुम्हाला सांगितलं मी, ठीक आहे. सो आता आपण टॉपिकवर येऊया. तुम्हाला लाईव्ह मी माझं जे वॉलेटमध्ये पैसे आहेत ते विड्रॉल करून दाखवेल. विड्रॉल केल्यानंतर 24 to 48 आवर्स नंतर माझ्या अकाउंटमध्ये येतात, ठीक आहे. पण तुम्हाला मी लाईव्ह विड्रॉ करून दाखवेल, ठीक आहे. सो मी जाऊया आता स्क्रीनवरती. स्क्रीन रेकॉर्डिंग इथे साईडला तुम्हाला दिसेल कुठेतरी, ते बघा, ठीक आहे. आता आता ही बिझगुरुकुलची वेबसाईट आहे. इकडे मी रिफ्रेश करतो एकदा, ठीक आहे. तुम्हाला रिफ्रेश करून दाखवतो की भाई बिझगुरुकुलची वेबसाईट आहे. त्यानंतर इथे राईट साईडला 3 लाईन्स आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन करायचं आहे. त्यानंतर इकडे माझं जे आयडी पासवर्ड ऑलरेडी सेव्ह आहे ते मी इथे लॉग इन करतोय. आता लॉग इन करून झाल्यानंतर इथे राईट साईडला माय पार्टनर पॅनल आणि इथे येतोय लेफ्ट साईडला वॉलेट, रिवॉर्डच्या वरती वॉलेटचा ऑप्शन येतोय, ठीक आहे. आता वॉलेट वरती क्लिक केल्यानंतर इकडे एक पिन असतो, ठीक आहे. बघा, कंपनीने असं नाही की भाई कोणी पण माझ्या अकाउंटवर लॉग इन करेल आणि तो विड्रॉ करू शकतो, असं नाही. सगळी सिक्युरिटी आहे, ठीक आहे. आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे मी माझा पासवर्ड टाकेल. ऑफकोर्स तुम्हाला नाही दाखवणार मी, ठीक आहे. सबमिट केल्यानंतर यू कॅन सी हिअर माझा अवेलेबल बॅलन्स किती आहे, 1,50,000. 1,50,000 भावांनो, 1,50,000, ठीक आहे. हे कोणाची तरी वर्षाची सॅलरी असेल माझ्या या वॉलेटमध्ये, ह्याला मी आता पूर्ण विड्रॉ करू शकतो. बट मी काय ना, लगेच सगळं विड्रॉ नाही करत, हळूहळू करतो, ठीक आहे. लगेच केलं की लगेच खर्च होतात ना, ठीक आहे. म्हणून लगेच नाही करत, हळूहळू करतो. आता मला 20,000ची गरज आहे, तर मी 20,000 रुपये विड्रॉ करणार आहे. आणि खाली तुम्ही बघू शकता अमाऊंट रिडीम, किती अमाऊंट मी रिडीम केलेली आहे, ठीक आहे. 3,71,000. म्हणजे वॉलेटचा ऑप्शन पहिला नव्हता. पहिला आम्हाला वीकली बेसिसवरती डायरेक्ट कंपनीकडून अकाउंटमध्ये यायचं. आता वॉलेटचा ऑप्शन आलाय तेव्हापासून माझी ही 3,71,000ची अमाऊंट मी रिडीम केली आहे. आणि अजून ही 1,50,000 आहे, म्हणजे तुम्ही 5.5 लाख रुपये पकडा. 5.5-5च्या आसपास एवढी माझी अर्निंग इथे आहे, ठीक आहे. आता ह्याला विड्रॉ करूया, ठीक आहे. आता मला विड्रॉ करायचं आहे, तर मी काय करणार, जेवढी अमाऊंट मला विड्रॉ करायची ते विड्रॉ करणार मी, ठीक आहे. 20,000 करायचे ना मला. झाली, झाले 20,000, ठीक आहे. आता 20,000 रुपये मी सिलेक्ट केले आहेत, ठीक आहे. आता हे 19,600 इथे का दाखवतात आहे, इथे तुम्ही बघा, एक मिनिट तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, ठीक आहे. यू कॅन सी अ टीडीएस अमाऊंट, आणि इथे टीडीएस अमाऊंट पण जाते. आता मला ओटीपी आला असेल, आता मला ओटीपी बघायला लागेल कारण मी फोन एअरप्लेन मोडवर टाकलाय. तर एक मिनिट थांबा. सो ओटीपी आता आपल्याला भेटलेला आहे, ठीक आहे. ओटीपी इथे मी टाकलेलं आहे. आता इथे विड्रॉ वरती क्लिक करतो, ठीक आहे. आणि इथे तुम्ही चेक करा, टीडीएस अमाऊंट वगैरे सगळं डिडक्ट होऊन आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात, ठीक आहे. म्हणजे लोकांना थोडं भरोसा नसतं ना की फेक आहे, स्कॅम आहे, हे ते तर मी आता एक्सप्लेन करायला सोडून टाकलंय, कारण मला माहिती आहे मी काय काम करतोय आणि ह्याच्यात फेक आणि स्कॅम होण्याचं काय चान्सच नाही की बघा, लॉजिकच नाही, ठीक आहे. कारण तुम्ही जेव्हा पैसे पे करताय, ठीक आहे, तर त्या बदले तुम्हाला ऑफकोर्स स्किल्स भेटतात, कोर्सेस भेटतात लाईफ टाईमसाठी, तर त्या स्कॅम होण्याचं काय सीनच नाही, है ना. स्कॅम कोणाला बोलतात, फ्रॉड कोणाला बोलतात, की तुम्ही कोणाला पैसे पे केले आणि तुम्हाला त्याच्या बदली काही भेटलंच नाही, पण तुम्हाला इकडे काहीतरी भेटते, जे मला भेटलं, स्किल्स भेटली, मी शिकलो, काम केलं आणि आज मी ग्रो करतोय, है ना, वन टाइम इन्व्हेस्ट करून, ठीक आहे. तर आता इथे आपण विड्रॉ वरती क्लिक करूया, ठीक आहे. बघा इथे तुम्ही बघू शकता, विड्रॉल इनिशिएटेड सक्सेसफुली, द अमाउंट विल बी क्रेडिटेड टू युअर रजिस्टर्ड बँक अकाउंट विदिन 24 to 48 आवर्स, ठीक आहे. यू कॅन सी इथे आता 1,30,928 रुपीज माझ्या अकाउंटमध्ये, वॉलेटमध्ये राहिलेले आहेत. ह्याला मी कधी पण विड्रॉ करू शकतो जेव्हा माझं मन करेल, ठीक आहे. 3,90,000 आतापर्यंत रिडीम केलेले आहे. आता हे अकाउंटमध्ये माझे पैसे येईल, त्या ते पण व्हिडिओ मी शेअर करणार, मे बी ह्यासोबतच कंटिन्यू होईल, आय डोंट नो. सो भावांनो बघा, जे पण आहे जेन्युअन, ठीक आहे, तुमच्यासोबत शेअर केलं आहे. बाकी तुमची इच्छा, स्टार्ट करायचं आहे, नाही करायचं आहे, तुम्हाला ट्रस्ट करायचं, नाही करायचं, तुम्ही अजूनपर्यंत जसं टिकटॉकवाली ऑपॉर्च्युनिटी मिस केली, कॉन्टेंट बनवायची ऑपॉर्च्युनिटी मिस केली, तसं तुम्ही हे पण मिस करू शकता. आणि काय काय होणार, 4-5 वर्षांनी तुम्हाला रिग्रेट होणार, है ना. सो 4-5 वर्ष पहिला मला असं वाटलेलं की डिजिटल स्किल्समध्ये करिअर आहे, म्हणून मी ह्याला चूज केलं आणि आज मी या लेवलपर्यंत पोहोचलेलो आहे, बिकॉज ऑफ माय डिसिजन घेणं महत्वाचं आहे. तुम्ही जर डिसिजन्स नाही घेत, फक्त विचार करत राहतात जसं बाकी सगळे करतायत, तर तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये काही फरक राहत नाही, ठीक आहे. फटाफट जेव्हा तुम्ही ऍक्शन घेता तेव्हा तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येतात, जसं माझ्या लाईफमध्ये चेंजेस आलेले आहेत. सो एवढंच होतं. बाकी जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे,
आणि काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील, तुम्ही बिंदास मला मेसेज करू शकता. बाकी मी पण तुमच्यासारखाच आहे यार, असं काही वेगळं मला कोणी काय कानामध्ये येऊन कोणी मंत्र नाही सांगितले. मेहनत केली भावांनो, ठीक आहे, मेहनत केली, काम केले, त्यानंतरच या लेवलला पोहोचलेलो आहे मी. मेहनत, डेडिकेशन, हार्डवर्क, कन्सिस्टन्सी हे सगळ्या कामामध्ये लागते, असं नाही की नाही लागत. बट थोडं स्मार्टली, ठीक आहे, थोडं स्मार्टली केलात तर त्यामुळे तुम्हाला प्रॉपर सक्सेस भेटते आणि तुम्हाला प्रॉपर ग्रोथ भेटते. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. प्रूफ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. नेक्स्ट टाइम अजून असे काय असेल तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि स्टार्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. आणि माझ्या इंस्टाग्रामवरती असे अजून खूप सारे लाईव्ह प्रूफ्स आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता हायलाइट्स. ठीक आहे, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.